चमकतो तोच जो घनाचे घाव सोसतो. एक कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेळ तर रक्तातच असावं लागतं, कारण रक्ताची ओढ दत्तक घेता येत नाही. 2 हिमतीने हारा, पण हिंमत हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालत असतो, पण चमकतो तो जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. 3 आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे. 4 चांगले दिवस बघण्यासाठी पहिल्यांदा वाईट दिवसांना सामोरे जावेच लागते. 5 जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. 6 मित्रांनो, ते असे म्हणतात, सल्ला हे असं सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने नाही ऐकत, आणि स्तुती एक असा धोका आहे त्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो. 7 आठवू नकोस भूतकाळातलं काही, ध्येयपूर्तीसाठी पळायला शिक. जगात गुंतू नको स्वप्नासाठी, हट्टाने जगायला शिक. 8 स्वप्नाच्या झोळीत कष्टाची भिक्षा घातल्याशिवाय यशाचं पोट भरत नाही. 9 अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल. 10 प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, पण प्रयत्न करण्यास चुकू नये. हिंमत नाही तर प्रतिष्ठा नाही, विरोधक नाही तर प्रगती नाही. 11 माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होते. 12 कोणी आपलं वाईट म्हटलं तर फारच मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील. 13 जर तुम्ही कोणत्या ध्येयाशिवाय उठणार असाल तर तुम्ही पुन्हा झोपलेलंच बरं. 14 आधी स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. 15 आयुष्यात वाईट वेळ ही यावी, कारण त्यामुळे फालतू लोक आपल्यापासून दूर जातात आणि जे आपले आहेत ते आपला हात धरून सोबत राहतात. 16 अपमानाचे उत्तर एवढी नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. 17 पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर आईवडिलांच्या डोळ्यातून निघणाऱ्या आनंदाश्रूसाठी मोठं व्हायचं हे स्वप्न मनात ठेवा. 18 अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते. 19 जे काही करायचं आहे ते आत्ताच करा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओसह. धन्यवाद.